विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा संशय असणाऱ्या काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं। महायुतीचं काम केलं नसल्यानं मुख्यमंत्री नाराज झाले असून तरीही त्यांनी माझं काम लगेचच ऐकल्याचं खोसकर यांनी सांगितलं। दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी येत्या विधानसभेला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास स्थानिक नेते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही स्पष्ट केलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप झालेले हिरामण खोसकर सध्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले। पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। नेमक्या भेटीमागचं कारण अतिक्रमणाचं सांगतायत, मात्र काय सत्य त्यामागचं दडले जाणून घेऊयात। तुम्ही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अतिक्रमणाचा विषय सांगतायत, नेमकं काय परिस्थिती? खरोखर अतिक्रमणाचा विषय आहे, अतिक्रमण नाहीच। हे स्थानिक लोक जे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांचा रस्त्याला लागून नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो काही रस्ता आहे, महामार्ग आहे, त्या मार्गाच्या लगत असलेले काही शेतकरी आहेत। काही शेतकरी भूमीन झाले, त्यांनी रस्त्यालगत 1 एकर 2 एकर जागा घेऊन ठेवल्या आणि त्याजवळ गेल्या 5 महिन्यापासून सतत तो अधिकारी नोटिसा देऊन ते अतिक्रमण हटवा परंतु प्रत्येक जे काही दुकान आहे, हार्डवेअरचे असतील, किराणा असेल, खताचे असतील, लॉजिंग असतील, ते सगळे स्थानिकांचे आहे आणि ते हटवण्यासाठी वारंवार ते वरिष्ठांना काहीतरी चुकीचं माहिती देऊन ते बांधकाम आपल्या हाती असे तसं, परंतु ते तसं काहीच नाही। रस्त्यापासून 30 मीटर 40 मीटर अंतरावर आहे आणि मागच्या 5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सगळे गेलो, आमची सगळ्यांची त्यांनी व्यथा ऐकून घेतली आणि त्यांनी ताबडतोब या खडके उपायुक्त MMRDचे त्यांना सांगितलं की तुर्त ते थांबून घ्या आणि त्यांना जे बसत मापदंडामध्ये त्या मदत करा। पण त्यांनी काही तसं काही केलं नाही, त्यांनी फक्त ते तसं थांबवलं आणि त्यांनी आता बघितलं इलेक्शन का आता वेळ राहिलं नाही, ते परत त्यांनी सुरू केल्यानंतर जवळजवळ 350 कुटुंब आहेत, सगळेच चहाच्या टपऱ्या असतील, हार्डवेअरचे असतील, लॉजिंग असतील, ते सगळे लोक यांना सुरुवात केली आणि नोटिसा लावल्या। त्याच्यानंतर 5-6 दिवसापूर्वी मी अजितदादांना फोन केला की दादा काही करून थांबवा। दादांनी ताबडतोब त्याला फोन केला की बाबा ते थांबवा 4 महिने। परत दादांचा फोन आला का बाबा ते 4 महिने थांबवलेले, नंतर ठीक आहे झालं। त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी नोटिसा केला, लगेच त्यांना सांगितलं त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं का आम्ही काही ऐकणार नाही, कोणाचा फोन आला तर ऐकणार नाही। 2 दिवसापूर्वी परत मी महसूल मंत्री म्हणून, मला वाटतं महसूल मंत्री ऐकते म्हणून मी याच्या विखे पाटील साहेबांकडे गेलो, विखे पाटील साहेबांनी फोन करून फोन सुद्धा उचलला नाही। त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी पालकमंत्री या नात्याने जवळजवळ 250-300 मुलं सगळे दुकानदार आले, भुसे साहेबांना समजून सांगितलं, त्यांनी सगळं ऐकून घेतलं। त्यावेळेस ते गर्दीत असं ठीक आहे, फक्त फोन उचलून दुसऱ्यानंतर त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं की अतिक्रमणमध्ये असेल तेवढेच आम्ही तोडतो, काही बाकी तोडणार नाही। परंतु अतिक्रमणमध्ये म्हणजे एका लाईनीत एक घर तोडायचं आणि एक ठेवायचं असं कुठे राहणार। पण तुमची जवळीक सत्ताधाऱ्यांशी जास्त वाढत चाललेली आहे, याबद्दल आक्षेप घेतला? नाही, सत्ता म्हणजे आजच काल मुख्यमंत्री देव माणूस आहे। मी सांगतो की मी लोकसभेला मला त्यांनी सांगितलं मला मदत करा, मी केली नाही, मी पार्टी संघ राहिलो। विधान परिषदेला सुद्धा त्यांनी विनंती केली, मी पार्टी संघ राहिलो। आता सुद्धा क्रॉस वोटिंग म्हणता मी 100% पार्टी संघ आहे। मिलिंद नार्वेकर साहेबाला मी मतदान केलेलं आहे, मराठीचं मतदान केलेलं आहे। त्यावेळेस मी 3 दिवस फोन बंद करून टाकला, सत्ताधाऱ्यांचा कोणाचा फोन येईल आणि मला विनंती केली, परंतु मी 3 दिवस अधिवेशन चालू असताना फोन, परंतु खरंच मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्याला आभार पण मानतोय की काल 350 कुटुंब रस्त्यावर आज आली असती। 2 दिवसापूर्वी अधिकाऱ्यातून माझा सुद्धा वाद झाला, त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू। म्हणलं पहिलं माझ्यावर करा, पहिला JCB मध्ये जो काही येईल त्याच्यात बसायला मी तयार आहे, पहिला मी त्याच्या खाली बसतो। त्यांची माझी झाली, उद्या आपण सत्तेत नाहीये, उद्या नाही जायकडे आपल्या उचलून 9 मध्ये टाकतील। पण मग याबद्दल तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा केली होती काय? मुख्यमंत्र्यांना भेटेल जातो साहेब, आता वेळ राहिले नाही, एवढे लोकांचं आरडाओरड 2, 12, 1 वाजेपर्यंत लोक एकही जेवले नाही, वेळ तेवढा नाही ना वरिष्ठांकडे जायचं। आणि ही वेळ आज एवढे 350 कुटुंब जर उद्ध्वस्त झाले असते तर ती पाळी आज कशी आली असती? 2 दिवसापूर्वी काँग्रेसची बैठक झाली, त्या बैठकीत नेमकं काय झालं? तुमच्यावर जो आरोप केला जातोय त्याचं पुढे काय? आम्हाला सगळ्याला सांगितलं जे काही 44 मतदारसंघ आहे काँग्रेसचे, तिथं प्रत्येकाने कामाला लागा, वरती किती जागा मिळतात काय मिळतं बघू। परंतु आज काही आमदार खासदार होऊन गेले, त्यांचे मतदारसंघ आणि हे मतदारसंघ
जे आपल्या ताब्यात ते कामाला लागा, काम चालू करा. बूथ प्रमुख, गट प्रमुख, शाखा प्रमुख जे काय असतील कार्यकर्त्याच्या बैठका, कुठलाही काही आम्हाला तशी सूचना दिलेली नाही आणि मी पार्टी संघ राहिले, त्यात काही नाही. परंतु कालचा जो विषय माझ्या मतदारसंघामध्ये तो आज राज्यामध्ये त्याचा मेसेज जाईल की काही अधिकारी त्या तुकाराम मुंडेसारख्या बुद्धिपुरुष त्रास देत आहे. आणि साहेब 100% एकही 30 मीटरच्या आत नाही. आज तेवढे शेतकरी आलेले आहेत बाहेर. माझा सत्कार दिला, म्हणजे सत्कारापेक्षा काम होणं महत्वाचं आहे. पण तुमच्यावर जे आरोप झाले त्याचं पुढे काय झालंय? नाही आता पुढे काय आहे देतील तर आता युती, परंतु मी पक्षातच राहणार आहे, पक्षाकडेच उमेदवारी मागणार आहे. समजा मला डावलून उमेदवारी दिली दुसरी कोणाला तर स्थानिक नेते ठरवतील. त्यांनी सांगितलं थांबा तर थांबल, त्यांनी सांगितलं लढा तर लढल. पण मग कालच्या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाकडनं तुम्ही लढणार नाही? असं नाही, अजिबात नाही. शिंदे गटाकडे नाही, अजितदादा गटाकडे पण नाही आणि फडणवीस साहेब गटाकडनं पण नाही. मी आघाडीचीच उमेदवारी घेणार आणि माझ्यावर अन्याय झाला तर स्थानिक ठरवणार. उभं राहायचं का घरी बसायचं. मी 5 वर्ष पक्षाकडनं तुम्हाला डावलं जातं असं वाटतंय? असं तर वाटत नाही. फक्त काहीतरी आता बघ चाललंय चर्चेच्या माध्यमातून, परंतु डावलणार नाही. काही डावलीत असताना स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहे, काँग्रेसचे पदाधिकारी आहे, उद्धव साहेबांचे गटाचे पदाधिकारी आहेत, शरद पवार गटाचे साहेबांचे पदाधिकारी आहेत, या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला विचारून उमेदवारी फायनल होईल. असे तर काही नाही समजा कोणी वरून लादन देईल ते तर काहीच नाही. समजा उद्या नाराजी माझ्याबद्दल असेल मतदारसंघात आणि मला उमेदवारी दिली तर तो पक्ष एक आमदार थोडा कमी करणार आहे असं. हे आहेत हिरामण खोसकर. त्यांचं म्हणणं आहे मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम आजपर्यंत केलेलं आहे, त्यामुळे जर उमेदवारी त्यांना दिली नाही तर स्थानिक लोक मी कुठून उमेदवारी करायची हे ठरवतील. परंतु आजही शिवसेना शिंदे गट असो, भाजप किंवा अजित पवार या तिघांकडनंही उमेदवारी करण्याचा त्यांची इच्छा नसल्याचं ते सांगतात. त्यामुळे आता पक्ष नेमकी काय भूमिका घेतो आणि त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याचा खुलासा कधी होतो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.